संध्याकाळची दिवाबत्ती करून आणि आरती करून म्हटलं आज मठामध्ये जावं आणि बस निघाले गंतव्याकडे. आणि थंडी एवढी वाढलेली आहे ना त्या आणि सूचनेचं रोज पालन करावं. आपण स्वामींच्या प्रार्थना घेऊ. मठामध्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य भोले दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. स्वामींची आरती झाली आणि स्वामी नावाचा जिकडे तिकडे जयघोष झाला. आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर तिथे स्टॉल लागलेला होता आणि तिथून मी काही वस्तू विकत घेतलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. पण घरी पोहोचण्याच्या आधी मध्येच नारळं होती आणि छानपैकी मस्त नारळं पण घेऊन गेले घरच्यासाठी. आणि तिकडनं आल्यावर परत एक वेळ स्वामींचं दर्शन घेतलं आणि हाच फोटो मी तिथून आणलेला आहे. आणि सोबत बऱ्याचशा वस्तू मी घेऊन आलेले आहे. ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आपल्या. आणि इथे बघितल्यानंतर मनाला इतकी शांती वाटत होती ना माझ्या. आणि सोबतच काही आणखी ज्या ज्या मी वस्तू आणल्यात त्या मी तुम्हाला दाखवणार आहेच. पण हे जे नाव आहे ना, या नावातच असं वाटतं अख्खं जग सामावून जाईल असं हे नाव आहे. आयुष्यामध्ये कुठलीही अडचण आली तरी या फोटोसमोर आणि या नावासमोर ती जी कुठलीही अडचण आहे ती जास्त दिवस तग धरणार नाही असं हे नाव आहे. आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षामध्ये माझे काही आता नित्यनियम राहतील. त्यामधलाच हा सुद्धा एक नियम माझ्या आयुष्यामध्ये मी अंगीकारलेला आहे. आणि काय असतं ना, आपण कितीही नियोजन केलं आयुष्यामध्ये, पण ते ज्यावेळेस यायचं असलं ना, त्याच वेळेस येतं. आणि असंच स्वामींच्या बाबतीतही झालं माझ्या आयुष्यामध्ये. अचानकच स्वामी आलेले आहेत आणि ही जी स्वामी नामाची ज्योत जी माझ्या अंतःकरणामध्ये आहे, जी निर्माण झालेली आहे, तर ती अशीच तेवत राहो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर आजचा माझा असा दिवस गेला आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते की काय काय आणलं. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.